स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आरएस क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्टवर क्लिक करायचा आहे, म्हणजेच न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे जो आपला आजचा स्टेटस आहे तो सिंपली अशा प्रकारे इथं आपल्याला त्याचं पेज तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथं ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर जो पहिला इमेज आपण जो दिलेला आहे तो सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला डेमो इमेज ॲड करून घ्यायचा आहे. तर हा इमेज मी तर डेमोसाठी यूज केला आहे. इथं तुम्ही कोणताही इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. सिंपली इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरतील जो सेकंड नंबरचा ऑप्शन आहे त्याच्या एकदा क्लिक करायचा आहे, म्हणजेच आपल्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथं आपल्याला खाली तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे ऑप्शन आहेत, त्यातील रेशिओ ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेकंडचा म्हणजे 9.16चा रेशो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बरोबरचे नाव क्लिक करून सिंपली इमेज लेअरवर क्लिक करून दोन बोटाच्या सहाय्याने आपल्याला इथं आपला इमेज येतो अशा प्रकारे ॲडजस्ट करून सेट करून घ्यायचे अशा प्रकारे. तर सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, परत त्याच्या इमेजच्या लेअर खाली इथं आपल्याला ॲड ऑप्शन दिसतोय. सिंपली त्याच्यावर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला फ्रॉम डिव्हाइस म्हणून क्लिक करून इथं आपल्याला जे इमेज आपले जे सॉन्ग दिलेलं आहे ते सिंपली इथून आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं सॉन्ग ॲड करून घेतलेलं आहे. हे सॉन्ग मी तुम्हाला मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे, तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करून यूज करू शकता. तर सिंपली इमेज ॲड करून घेतल्यानंतर या इमेज लेअरची लेंथ आहे ती सिंपली या सॉन्गच्या लेंथपर्यंत आपल्याला ठेवून घ्यायचे बघू शकताय. सिंपली जेवढी लेंथ सॉन्गची आहे तेवढीच लेंथ इथं आपण इमेजची करून घेणार आहोत आणि उरलेला भाग इथं आपल्याला कट करून टाकायचा आहे. कट झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपले जे इमेज आहे त्याचे भाग करून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला 5 पॉईंटला इथं आपल्याला जो कट आहे तो सगळ्यात पहिल्यांदा इथं 5 पॉईंटला करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर सिंपली 5 पॉईंटला करून घ्यायसाठी 5 सेकंदाच्या लेअरवर येऊन इथं आपल्या स्प्लिटवर क्लिक करायचं आहे, म्हणजे इथं आपले जे इमेज लेअरचे ते 2 भाग करून घ्यायचे आहेत. सिंपली 5ला झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप इथं काय करायचे, 7 सेकंदाला एकदा इथं स्प्लिट करायचे, म्हणजे अजून एकदा इथं आपल्याला या इमेज लेअरचा भाग करून घ्यायचा आहे. तर 7 सेकंदात झाल्यानंतर इथं आपल्याला 9 सेकंदाचा एकदा इथं भाग करायचे आहे. त्यानंतर इथं आपल्याला 11 सेकंदाचे इथं एकदा अशा प्रकारे या इमेज लेअरचा भाग करायचे आहेत. तर इमेज लेअरचे बघू शकताय अशा प्रकारे 5 भाग झालेले आहेत. आता या 5ही भागांना इफेक्ट देण्यासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा इथून बॅक निघायचं आहे. त्यानंतर इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे. तर इफेक्टमध्ये केल्यानंतर सगळ्यात पहिला ऑप्शन व्हिडिओ इफेक्टवर एकदा आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला 2 मिनटं वाट बघायचं आहे. ज्याप्रमाणे आपले जे इफेक्ट आहेत तिथं आपल्याला लोड होताना दिसून येत आहेत. सिंपली अशा प्रकारे बघू शकताय की इथं आपले जे इफेक्ट आहेत ते अशा प्रकारे लोड होत आहेत हळूहळू. तर अशा प्रकारे इथं बघू शकताय सर्व इफेक्ट आहेत. तर आपल्याला सगळ्यात पहिला जो इफेक्ट आहे तो ट्रेंडिंगमध्येच ॲड करायचा आहे. त्यासाठी सर्व इफेक्ट आपण आधी अशा प्रकारे इथं लोड होताना बघू शकतो. एकदा लोड झाले की आपण इथं इफेक्ट आहे तो ॲड करणार आहोत. सिंपली बघू शकता अशा प्रकारे सर्व इफेक्ट आहेत. अशा प्रकारे सर्व इफेक्ट आहेत ते तुम्हाला दिसून येत आहेत. तर सिंपली ह्यातला आपण कुठला यूज करायचा आहे तो सिंपली इथं आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर ट्रेंडिंगमध्ये स्टार्टिंगला आल्यानंतर सेकंड नंबरचा जो ऑप्शन दिसतो आपल्याला प्रो म्हणून, सिंपली त्या आपल्याला इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि आपल्या इमेजला पहिल्या इमेजला जो इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिंपली इथं आपल्याला या इफेक्टची साईज आहे ती इथपर्यंत अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे, म्हणजे थोडासा इमेज आपला एंडला राहिला पाहिजे अशा प्रकारे. सिंपली बघू शकताय. त्यानंतर पहिल्या इमेज लेअरला इफेक्ट झाल्यानंतर सेकंड नंबरचे इफेक्ट नंबरला आपल्याला अशा प्रकारे लेअरला देण्यासाठी ते आपल्या सेकंड नंबरची लेअर सिलेक्ट करून तिथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट क्लिक केल्यानंतर सिंपली आपल्याला स्क्रोल करून नाईट क्लबवर एकदा आपल्याला या सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नाईट क्लबवर सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला लॉंग म्हणून सगळ्यात पहिल्यांदा 4 नंबरचा अशा प्रकारे 4th नंबरचा इफेक्ट दिसून येतोय. अशा प्रकारे आणि इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्याची साईज आपल्याला थोडीशी इमेज सोडून मागे आपल्याला ठेवून घ्यायची आहे. तर सिंपली इथं बघू शकता की 2 इफेक्ट लागलेले आहेत. अशाच प्रकारे 3rd नंबरच्या लेअरला इफेक्ट देण्यासाठी
परत इथून बॅक निघून आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला तर सगळ्यात पहिला नाईट क्लब मोडमध्ये आल्यानंतर सिम्पली आपल्याला स्क्रोल करत खाली घ्यायचं आहे. हे इफेक्ट बघू शकताय. सिम्पली यातला एक इफेक्ट म्हणजे स्प्लिंट फ्लिकर हा इफेक्ट तुम्हाला दिसून येतोय. सिम्पली अशा प्रकारे जो इफेक्ट आहे तो सिम्पली 3rd नंबरच्या इमेज लेअर बरोबर चिन्हाच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली हा इफेक्ट इथं आपल्याला अशा प्रकारे शेवटच्या म्हणजे थोडासा इमेज सोडून आपल्याला कट करून टाकायचा आहे. तर अशा प्रकारे 3 इमेज लेअरचे इफेक्ट झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला 4थ्या लेअरला इफेक्ट देण्यासाठी परत इथून आपल्याला 4 नंबरचा इफेक्ट आहे म्हणजेच आपला जो इमेज आहे तो इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इथून बॅक निघून आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून इथं आपल्याला नाईट क्लब ओपन करून घ्यायचा आहे. तर नाईट क्लब ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली स्क्रोल करत इथं आपल्याला बघू शकता आपल्याला क्रॉस फ्लॅश अशा प्रकारे जो इफेक्ट दिसून येतोय. सिम्पली 2nd नंबरचा जो 4था नंबरचा इफेक्ट आहे क्रॉस फ्लॅश त्यानंतर बरोबर चिन्ह क्लिक करून याचा जो इमेज थोडासा मागे ठेवून येत आपल्याला कट करून टाकायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला शेवटचा म्हणजे 5व्या नंबरचे लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इथून बॅक निघून परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला नाईट क्लबवर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नाईट क्लबवर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट दिसून येत आहेत. त्यातलाच इथं आपल्याला एक जो इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून घ्यायचा आहे 5 नंबरच्या आपल्याला इमेजसाठी. तर सिम्पली बघू शकताय की सिम्पली इथं आपल्याला अशा प्रकारे वरती स्क्रोल केल्यानंतर फ्लॅश बाउन्स म्हणून हा इफेक्ट दिसून येतोय. सिम्पली तुम्ही बघू शकता की 2nd लाईनपासून तर आपल्याला 5 नंबरला हा इफेक्ट दिसून येतोय. सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर सिलेक्ट झाल्यानंतर या इमेज लेअरची म्हणजेच या इफेक्टची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर सिम्पली बघू शकता की प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट लागलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जो 2nd नंबरचा इमेज आहे तो सिम्पली सिलेक्ट करून इथं आपल्याला स्क्रोल करत खाली ऑप्शनवर सिम्पली इथं ॲडजस्टवर क्लिक करायचं आहे. ॲडजस्टवर क्लिक केल्यानंतर सर्च्युलेशन ऑप्शनवर क्लिक करून याचं सर्च्युलेशन आहे ते -50 वर करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या इमेज नंतर एक इमेजमध्ये सोडून सिम्पली इथं आपल्याला 4थ्या नंबरच्या लेअरवर परत एकदा ॲडजस्टवर क्लिक करून सिम्पली या इमेज लेअरचं सर्च्युलेशन आहे ते आपल्याला -50 करून घ्यायचं आहे. तर -50 करून घेतल्यानंतर सिम्पली स्टार्टिंगला येऊन 2 इमेजच्या मध्ये तुम्हाला अशा प्रकारे जे चिन्ह दिसतंय ते सिम्पली चिन्हावर क्लिक करून सिम्पली इथं आपल्याला 2 मिनिटे वाट बघा. अशा प्रकारे वाट बघितल्यानंतर सिम्पली आपल्याला कॅमेरा या ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली इथं ऑप्शन येत आहेत. तर सिम्पली इथं बघू शकताय बऱ्याच प्रकारचे ऑप्शन आहेत. तर सिम्पली इथं आपला पुल आउट म्हणून हा इफेक्ट अप्लाय करून याची डिलेसाठी शेवटपर्यंत वाढवून घ्यायचे आहे. तर अशाच प्रकारे प्रत्येक ठिकाणी इथं आपल्याला कॅमेऱ्यामध्ये येऊन सिम्पली इथं आपल्याला पुल आउट हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय ॲड करून घ्यायचा आहे ह्या प्रत्येक लेअरला. अशा प्रकारे जो 2 इमेजच्या मध्ये अशा प्रकारे जो इफेक्ट तुम्हाला दिसून येतोय त्या इफेक्टला हा जो पुल आउट हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली या चिन्हाला आपण इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे चिन्हांना हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय झालेला आहे अशा प्रकारे. तर सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे स्टार्टिंगला येऊन खाली ओव्हरलेमध्ये क्लिक करून इथं आपल्याला ॲड ओव्हरले क्लिक करायचा आहे. त्यानंतर 2nd नंबरचा जो आपला आजचा जो PNG अशा प्रकारे दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली इथं आपल्याला 2 बोटाच्या सहाय्याने इथं आपल्याला त्याची साईज आहे ती कमी करून सिम्पली वरती स्क्रोल करत अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचं अशा प्रकारे बघू शकताय. आणि सेट झाल्यानंतर याची लेंथ आहे ती आपल्याला शेवटच्या बीटमार्कपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायचा आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती इथं आपल्याला एक चिन्ह दिसतं ॲरो चिन्ह त्याचे एकदा क्लिक करायचं आहे म्हणजेच आपला जो व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे सेव्ह होणार आहे आणि सेव्ह झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये येऊन जाणार आहे. तर सिम्पली आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.